अंदाजीचं प्रत्यक्ष दाखवलं त्याने. राधाकृष्ण क्रिकेट क्लब राटाड लवकरात लवकर आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. राधाकृष्ण क्रिकेट क्लब राटाड एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू लवकरात लवकर समालोचन कक्षात पाठवायचा आहे, नाहीतर 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. फटाफट स्पीडअप करा जरा. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा. अजून 3च मॅच राहिल्यात. सर्व स्वयंसेवक, आमचे मंडळाचे सर्व स्वयंसेवक लवकरात लवकर बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तर वळूयात मॅचच्या दिशेने. तर पहिला आणि संघासाठी वैयक्तिक षटक घेऊन सज्ज झालाय तो दुर्गेश शिब्बान. मागील मॅच मध्ये खूप लांबवरचे षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आपल्याला. त्याचप्रमाणे राधाकृष्ण राटार संघाकडून सलामीची जोडी आली आहे ती लंकेश आणि विनोद यांच्या रूपात. पहिला चेंडू फेस करताना निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना इथे दिसतोय दुर्गेश. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा, कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवर प्राप्त झालेली नाही. पाहूया दुर्गेश यांचा पुढील चेंडू, त्याला सामना करेल तो लंकेश. पुन्हा एकदा बॅट फिरवतोय आणि बॉल तसाच निघून जातोय. कोणत्याही प्रकारचा स्पर्श न करता बॉल सरळ जातोय ते यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही धावसंख्येचा श्री गणेशा झाला नाहीये इथे. 2 चेंडू हाताळले, दोन्ही निर्धाव पद्धतीचे चेंडू. पाहूया दुर्गेश यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा या चेंडूवर केलाय प्रहार आणि इथे क्षेत्ररक्षक चुकी करताना चेंडू पाठवलाय 1 बाउंस सीमा रेषा पार. लंकेश यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार चौकार चौकार. पहिले 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे हाताळले होते, पण इथे लंकेश आपले इरादे स्पष्ट करतोय. मी आलोय, आपल्या गावासाठी लढतोय. तिसऱ्या चेंडूवर ठोकलाय चौकार. पाहूया पुढील चेंडू, सामना करतोय लंकेश. पुन्हा एकदा इथे कमबॅक करताना दिसतोय दुर्गेश. एक तेरी और एक मेरी इथे हे समीकरण दिसतंय आपल्याला. दुर्गेश वर्सेस लंकेश यांच्यातील ही लढत कुठेतरी रोखून ठेवलं इथे दिसून येत आहे आपल्याला. लंकेश यांना षटकातील 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये एका चेंडूवर ठोकला चौकार आणि 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा मला असं वाटतं हळुवार पद्धतीचा टाकलेला हा चेंडू, पण इथे पंच दंडित करताना इथे दिसतात गोलंदाजाला. वाईट स्वरूपातील ही अतिरिक्त धाव ऍड होईल ती राधाकृष्ण क्रिकेट क्लब राटाड संघामध्ये. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 5 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू, 2 ओव्हरची ही लढत. कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे. पाहूया पुढील चेंडू.
पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू इथे कुठेतरी रोखून ठेवलाय दुर्गेश यांनी लंकेश यांना. कोणत्याही प्रकारची धाव याही चेंडूवर देखील प्राप्त झालेली नाहीये. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या राहिली आहे ती 5 धावा. 5 चेंडू आणि 5 धावा झाल्या तिथे राठार संघाच्या. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. कुठेतरी कमबॅक केलाय राधाकृष्ण राठार संघाने. इकडे शेवटच्या चेंडूवर टोकलाय दुर्गेश यांच्या समोर. चौकार. पाहूया दुर्गेश आता ही जबाबदारी कोणावर देता आहेत. मला असं वाटतं मागील मॅच मध्ये 6 चेंडू आणि 17 धावा पाहिजे होत्या, तेव्हा कुठेतरी रोख लावला होता. तेच चंदू सर इथे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसत आहेत. बंटी डोंगरे कुठेही असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. बंटी डोंगरे आणि देवीदास खेरेटकर. पाहूया चंदू सरांचा पहिला चेंडू आणि मला असं वाटतं चेंडूला हातभर वळवलाय, कोणत्याही प्रकारचा स्पर्श करू दिला नाही. विनोद यांना काही चेंडू समजला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना दिसून येत आहे चंदू सर. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलात टाकलेला हा चेंडू. चेंडू खाली यशवंत आणि मला असं वाटतं इथे 1 धाव सहजरित्या प्राप्त केली आहे ती राठार संघाने. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. कुठेतरी मोठ्या फटक्यांची गरज आहे अजून. 1 मिनिट पंच 1 मिनिट चेक करतात इथे. आता हा जो चेंडू हाताळला होता इथे आमचे कॅमेरामॅन इथे बघतायत आणि ह्या चेंडूवर फिल्डरचा पाय सीमारेषेला टच झाला होता, त्यामुळे तो चौकार. इथे 4 रनाच्या भरीने धावसंख्या वाढली आहे ती 13 धावा. कॅमेरामध्ये चेक केला आम्ही. कृपया स्वयंसेवकांना विनंती आहे बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. तर पाहूया पुढील चेंडू. चंदू सर यांचा पुढील चेंडू, त्याला सामना करतील. चेंडूला इथे फटका टोळवलाय आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलंय ते राठार संघाला. पाहूया पुढील चेंडू. ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू. इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात त्या राठार संघाने. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. वैभव सुर्वे कुठेही असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पाहूया पुढील चेंडू. षटकातील पुढील चेंडू हाताळताना चंदू सर.
मला असं वाटतं पंच ही ते वाईट नकारतायत. इथे निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या राहिली आहे ती 16 धावा. पंचांचा रिव्ह्यू आहे का? बॅट्समन रिव्ह्यू नाही आहे, सॉरी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 16 धावा. पाहूया शेवटचा चेंडू आणि त्यावर फटका येतोय का? पुन्हा एकदा हा चेंडू फिरवला आणि मला असं वाटतं इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला मांदार संघाकडून. 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही प्रयत्न सक्सेस. आणि चौथ्या धावेचा प्रयत्न आणि इथे चौथी धाव रोखली आहे. 3 धावेच्या भरीने धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. मांदार संघाला 20 धावांचं आव्हान ठेवलंय ते राधाकृष्ण राठार संघाने. ललित सपकाळ, ललित सपकाळ, ललित सपकाळ, विनायक डोंगरे, ती सायकल इकडे आणायची आहे परत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवायचं आहे राधाकृष्ण राठार संघ. पुढील होणारा सामना पडवण वर्सेस यंग बॉयज राठाड. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. यंग बॉयज क्रिकेट क्लब राठाड वर्सेस पडवण संघ. तला तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सहसचिव घांगरुम सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी श्री छत्रपाल नवतन क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. तला तालुका क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय गांगुम सर यांचं इथे आगमन झालेले आहे. त्यांना मंडळाचे सहसचिव शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. तर वळूयात मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज.
इथे मांदार संघाना, तर मांदार संघाकडून सलामीची जोडी आली आहे. दुर्गेश आणि साहिल यांच्या रूपात गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला विनोद. पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा, इथे काहीसा समजला नाही आहे. बॅट आणि बॉलचा काही संपर्क जाणवला नाही आहे. निर्धाव पद्धतीचा चेंडू हाताळताना इथे पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळताना इथे दिसतोय विनोद. पुढील चेंडू विनोद यांचा सामना करतोय साहिल. मला असं वाटतं इथे काहीची चुकी करताना दिसून येतोय विनोद. धावसंख्येचा श्री गणेशा झाला इथे या वाईटच्या धावेने. पुढील चेंडू आणि ह्या चेंडूला उडवलाय. चेंडू गेलाय आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. राधाकृष्ण क्रिकेट क्लब राटाड यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि आपल्याकडे कॅमेरा आहे, बघू आपण. आणि आपले सेवक आहेत तिथे. आणि हा येतोय षटकार, साहिल यांच्या बॅट मधला हा षटकार. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. पाहूया विनोद यांचा पुढील चेंडू, त्याला सामना करेल तो साहिल. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार. साहिल यांनी सुंदर असा फटका सजवला आणि चेंडूला पाठवलाय पटरीच्या दिशेने. आणि मला असं वाटतं तिथे कोणीतरी कॅच पकडली आहे, सुटली आणि मौका गमा दिया. पाहूया पुढील चेंडू, पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न आणि तिथे मला असं वाटतं लंकेश यांच्याकडून चुकी झाली आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या त्या मांदार संघाने. अजूनही 8 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. कुठेतरी कमबॅक करावं लागेल विनोद यांना. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय आणि यावेळी मला असं वाटतं क्षेत्ररक्षक काही चुकी करणार नाही आणि खूप मोठा धक्का बसलाय तो मांदार संघाला. मोठा झटका इथे मिळालाय साहिल यांच्या रूपात. अजूनही 7 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. साहिल यांची जागा भरण्यास ते सज्ज झालाय तो. सौरभ चुनेकर. पाहूया षटकातील शेवटचा चेंडू विनोद यांचा. चेंडूला मारलाय ऑफ साइडच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पूर्ण. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंकडून.
धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 17 धावा. अजूनही 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. मांदाड संघाला विजयासाठी 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. आता गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा यंगस्टर रोहन. पाहूया या फलंदाजावर रोख आणतोय का. 6 चेंडू आणि 3 धावेंची गरज. पहिला चेंडू आणि चेंडू इथे सामना केलाय. खूप 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 लांबवरचा षटकार मारून फिनिश. दुर्गेश यांच्या बॅट मधून हा निघालेला विजयी षटकार इथे सामन्याला झोकावून टाकतोय. आणि मला असं वाटतं साहिल दुर्गेश सुंदर अशी फलंदाजी केली. आणि या मॅचचा सामनावीर ठरलाय तो साहिल. मांदाड संघाचा साहिल या मॅचचा सामनावीर. लवकरात लवकर यायचंय साहिल. चला पुढील होणारा सामना पडवण वर्सेस यंग बॉईज क्रिकेट क्लब राहटाड. सेमीफायनलची ही पहिली लढत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण पाठवायचंय ग्राउंडवर. श्रेयस ढेपे कुठेही असतील